मंडळी, तुम्ही कधी विचार केला आहे की घरीच आपल्या फुलझाडांना अगदी नर्सरीसारखा बहार आणि हिरवळ कशी आणायची आणि फुलांचा देखील आपल्याला भरपूर असा वर्षाव मिळवायचा अगदी साधा सोपा आणि ऑर्गॅनिक असा उपाय आहे. होय, अगदी घरच्या घरी दुधातून उरलेलं पाणी म्हणजेच वे वॉटरचा वापर करून आज आपण तशाच प्रकारचा फुलझाडांचा बहार आणून पाहणार आहोत. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला, पण त्याआधी मात्र आज भरपूर अशी सुंदर डार्क रंगामध्ये झाडांना फुलं आलेली होती. मंडळी, आज जे आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरणार आहोत ते झाडांसाठी तर एक प्रकारचं मॅजिक बूस्ट असं आहे. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, आपण वे वॉटर म्हणजेच काय, दुधातून दही आणि पनीर बनवल्यानंतर उरलेलं जे पाणी आपण आहे ते आज आपण वापरणार आहोत. ती देखील एकदम साधी, सोपी आणि सुरक्षित अशी पद्धत आहे. सो झाडं याने तर खरंच चमकदार, टवटवीत आणि फुलांनी भरलेली होतात. सो चला तर मग वे वॉटरचा चमत्कारिक असा उपयोग कसा करायचा ते पाहूया. आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की अपराजिताच्या झाडाला देखील खूप सुंदर अशी डार्क रंगाची जी काही फुलं आहेत ती यावर आलेली आहेत. त्यानंतर परवा मी एक तुळशीवर व्हिडिओ शेअर केलेला होता. सो अशा प्रकारे ज्या काही मंजिरी आहेत किंवा सीड्स आहे मी त्या स्टोअर करत असते. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील सिंपल गार्डनिंग मराठी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आता मला वे वॉटर फर्टिलायझरचा झाडांवर वापर करून घ्यायचा होता. सो सुरुवात म्हणजेच आपण ज्या झाडांना फर्टिलायझर किंवा खत देणार असतो तो सर्वात प्रथम त्याची माती चेक करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. सो तुम्ही पाहू शकता की माती ही पूर्णपणे कोरडी या ठिकाणी होती. मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनही जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर @सिंपल गार्डनिंग मराठी हे आपलं इंस्टाग्राम हँडल आहे. त्या ठिकाणी मला फॉलो करून घ्या. तुमच्या प्लॅन्ट्सवर काहीही प्रॉब्लेम्स असतील सो मला नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी प्लॅन्ट्सचे फोटो शेअर करू शकता. त्या रिगार्डिंग मी तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच सोल्युशन देईल. मंडळी, सुरुवात करूया. वे वॉटर म्हणजेच काय. सो ज्यावेळेस आपण दुधातून दही किंवा पनीर बनवत असतो तेव्हा खाली एक हलकासा पिवळसर असं पाणी उरत असतं. सो तेच आहे वे वॉटर. सो मंडळी, रात्री मी देखील पनीर तयार करून घेतलेलं होतं आणि रात्री 12 तासानंतर फर्मेंट झालेलं हे आहे वे वॉटर. पनीर बनवल्यानंतर जे काही उर्वरित पाणी असतं ते मी टाकून न देता त्याला अशा प्रकारे स्टोअर करून घेतलेलं होतं. जर मात्र तुम्ही पनीर बनवत नसणार, जर तुम्ही दही लावत असणार तर दहीचं देखील जे काही पिवळसर पाणी असतं त्याला तुम्ही अशा प्रकारे साईडला काढून घेऊ शकता आणि त्याचा आपण वे वॉटर म्हणून वापर करू शकतो. मंडळी, यामध्ये भरपूर असे प्रोटीन, लॅक्टिक ॲसिड, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम असतात. झाडांसाठी तर एकदम नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक असं लिक्विड फर्टिलायझर आहे आणि त्याप्रमाणे ते काम देखील करत असतं. फुलझाडांच्या पानांची हिरवळ, फुलांचा टिकाऊपणा आणि बहर वाढविण्यासाठी एकदम सुपर असं टॉनिक हे आहे. मंडळी, हे आहे वे वॉटर. आता या वे वॉटरचा फायदा काय आहे तो देखील अगदी थोडक्यात पाहूया. या वे वॉटरसोबत मी एक कॉम्बो फर्टिलायझर देणार आहे. सो या ठिकाणी मी बनाना पील लिक्विड फर्टिलायझरचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकतात किंवा पावडर फॉर्ममध्ये. सो अशा प्रकारे ज्या काही केळीच्या साली असतात, सध्या भरपूर कडक ऊन पडत आहे त्यामुळे तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये चांगल्या अशा केळीच्या साली वाळून घ्या. त्यांपासून अशा प्रकारचे पावडर स्टोअर करू शकतात, ते देखील वर्षभरासाठी. सो अशा प्रकारे वे वॉटरमध्ये जवळपास 2 ते 3 चमचे एवढं मी, म्हणजे 2 लिटर वे वॉटर असल्यावर मी या ठिकाणी 3 ते 4 चमचे बनाना पील पावडरचा या ठिकाणी वापर करून घेणार आहे. जर तुमच्याकडे बनाना पील पावडर नसेल तर मात्र तुम्ही अगदी 1 चमचा गुळाचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात. मंडळी, आता पाहूया वे वॉटरचे फायदे. सर्वात पहिला फायदा, फुलधारणा वाढवतो, म्हणजेच फुलं दुप्पट फुलतात आणि फुलांचा रंग देखील अधिक सुंदर होतो. जसं की तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखविलं की माझ्या सगळ्या फुलांचा रंग भरपूर असा गडद येत असतो. दुसऱ्या क्रमांकाचा फायदा म्हणजे पानं हिरवी होतात. प्रोटीन आणि नायट्रोजनमुळे झाडं मात्र तग धरत असतात. आणि फायदा क्रमांक 3, माती सुधारते. लॅक्टिक ॲसिड आणि मायक्रो ऑर्गॅनिझम जी मातीची वाढ करत असतात. त्यानंतर फायदा क्रमांक 4, इम्युनिटी पॉवर वाढवतो, म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. काहीही बुरशीजन्य रोग जो झाडावरचा असतो तो मात्र याने टाळत असतो, म्हणजेच एकदम सुरक्षित
आणि ऑर्गॅनिक असा याचा उपाय आहे. सो मंडळी, वे वॉटर आता कसे तयार करावे? दुधातून दही किंवा पनीर तयार केल्यानंतर एक्सेस वॉटर जे असतं, जो अगदी लाईट येलोइश कलर मध्ये आपल्याला दिसत असतो, सो त्याला आपल्याला स्क्वीज करून घ्यायचं आहे. पनीर असेल तर ते तर आपण त्याला साईडले करून घेतो आणि दह्यातनं देखील जर तुम्ही पाणी साईडने केलं, सो ते वापरण्यापूर्वी एक भाग वे वॉटर असेल तर त्यामध्ये 3 भाग तुम्हाला प्लेन वॉटर मिक्स करून घ्यायचं आहे. कारण प्युअर वे वॉटर मात्र थोडं ॲसिडिक असतं आणि झाडांना जर ते डायरेक्ट दिलं तर त्याने झाडं देखील खराब होऊ शकतात. सो आता या ठिकाणी वे वॉटर कॉम्बो मी वापरलेला होता. वे वॉटर प्लस बनाना पील फर्टिलायझर प्लस प्लेन वॉटर. सो अशा प्रकारे या ठिकाणी केळीच्या साली मी म्हणजे पावडरचा वापर केलेला होता. जर तुम्ही केळीच्या साली 1 दिवसासाठी भिजत ठेवून त्याचेही पाणी या ठिकाणी तुम्ही ऍड करू शकतात किंवा कांद्याच्या साली भिजत घालून त्या पाण्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. सो अशा प्रकारे या ठिकाणी 1 लिटर पाण्यात म्हणजे वे वॉटरमध्ये 2 ते 3 चमचे मी बनाना पील पावडर मिक्स करून घेतलेलं होतं. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की 1 लिटर पाण्यासाठी जवळपास 2.5 ते 3 लिटर मी या ठिकाणी साधं प्लेन वॉटर घेतलेलं होतं. सो अशा प्रकारे अगदी लाईट फॉर्म आपल्याला या ठिकाणी या वे वॉटरचा करून घ्यायचा आहे. बनाना पीलमध्ये देखील पोटॅशियम व कॅल्शियम भरपूर मिळतो, त्यामुळे फुलझाडं व फळझाडांसाठी तर स्पेशल असा कंबो आहे. याचा वापर डायरेक्ट मुळाशी तुम्ही करू शकतात किंवा 1 भाग वे वॉटर, 3 भाग पाणी, 2-3 चमचे बनाना पील पावडर किंवा 1 चमचा गूळ देखील तुम्ही यामध्ये वापरू शकतात. आता तयार झालेलं हे लिक्विड फर्टिलायझर झाडांच्या डायरेक्ट मुळाजवळ ओता किंवा फुलझाडांसाठी हलकासा देखील तुम्ही स्प्रे केल्यास त्याचा मात्र तुम्हाला चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळेल. सो मंडळी, तयार झालेलं हे लिक्विड फर्टिलायझर आपण आठवड्यातून एकदा सकाळी किंवा सायंकाळी देऊ शकतो. दुपारच्या तीव्र उन्हात मात्र कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझर, साधं प्लेन वॉटर, पाणी सुद्धा मात्र झाडांना देऊ नये. त्याने झाडही खराब होतात. त्यामुळे दुपारचं पाणी काय, खत देणं देखील झाडांना टाळा. सो तुम्ही अशा प्रकारे महिन्यातून 2 ते 3 वेळेस हे घरगुती फर्टिलायझर नक्कीच देऊ शकतात. तुम्हाला हे फर्टिलायझर दिल्यानंतर लगेच झाडांवर फरक जाणवेल. पानं देखील हिरवी होतील, फुलांच्या संख्येमध्ये देखील वाढ झालेली दिसेल आणि झाडं देखील टवटवीत होतील. तर मंडळी, पाहिलत ना किती सोपं आणि प्रभावी असा हा उपाय आहे वे वॉटर वापरण्याचा. ज्याला आपण फेकून देत असतो तेच पाणी आज मात्र झाडांचं टॉनिक बनते. किती सुंदर अशी ही जादू आहे निसर्गाची. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगी ठरला असेल तर मात्र तुमच्या कुंडीतील झाडांवर हा प्रयोग मात्र नक्की करून बघा आणि झाडं फुलली की नाही त्याचे इंस्टाग्रामला मात्र फोटो पाठवायला अजिबात विसरू नका. माझं इंस्टाग्राम हँडल माहिती आहे ना, @simplegardeningmarathi. सो नक्कीच त्या ठिकाणी फॉलो करून घ्या आणि काही समस्या असतील तर नक्कीच त्या ठिकाणी शेअर करा. सो मंडळी, त्याचप्रमाणे व्हिडिओला भरभरून लाईक, त्यासोबत हाईपचं बटन देखील प्रेस करायला अजिबातच कंजूसी किंवा विचार करू नका. शिवाय व्हिडिओ तुमच्या प्लांट लवर गार्डनिंग फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि अशाच गार्डनिंग हॅक मराठीसाठी पटकन चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचत असते. कारण इथं आपण निसर्गाशी बोलायला शिकतो रोज थोडं थोडं, पण ते देखील अगदी मनापासून. सो मंडळी, तुमची देखील आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.